गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अक्षताताई, नेमकरांच्या घरातल्या या पहिल्या नाही प्रथम प्रभाती मी केलेला हा पहिला चहा. थँक्यू. म्हणजे उरलेल्या दिवसात किचन मध्ये खाण्यापलीकडे कशालाही हात लावायचा नाही. आई, मी किती दिव्य आहे हे तिला आत्ताच सांगायची काही गरज आहे का? ते तिला 2-4 दिवसांनी कळेलच. अक्षताताई, तुझी आता महिनाभर रजा असेल ना? आपण एक काम करू बंटी दादा, आपण ना आज पिक्चरला जाऊया. पिक्चर नंतर आपण एका मस्त हॉटेलमध्ये. वर्षा, काय चाललंय? कालच त्यांचं लग्न झालं आणि तू कशाला मध्ये मध्ये? मूर्खच आहे, काय बडबड करते आहे. आणि मी काय त्यांच्यात कबाब नाही हट्टी वगैरे बनत नाहीये. मी परागला बरोबर घेऊन जाईन. आम्ही त्यांच्यापासून थोडेसे लांब बसू. समाधान? अगं पण आज आणि उद्या मला ऑफिसला जायचंच आहे. सोमवारपासून माझी रजा सुरू होते. असली बोर आहेस ग तू. बरं जाऊ दे, आपण सोमवार नंतरचं प्लॅनिंग करू. येस, नक्की. चला, तुझं झालं? नाही. अगं राहू दे, मी उचलते. नाहीतर वर्षा आहेच की. नको 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 ताई, जरा करू दे काम तिला थोडस. हळूहळू सवय व्हायलाच पाहिजे नाही का तिला? नाहीतर मग उद्या वर्षाचं लग्न झाल्यानंतर सगळी जबाबदारी तिच्यावरच येणार आहे. सगळं काम तिलाच करावं लागणार. आता सकाळी सकाळी हा विषय काढायची काही गरज होती का? आई तू नाही, वर्षा पुरे. बरं बंटी, आजचा प्रोग्राम काय तुझा? आजचा प्रोग्राम काही असं नक्की काही ठरलेलं नाही. आता हिला आज आणि उद्या ऑफिसला जायचं आहे. मी म्हणतोय माझ्या हातात जी काही कामं बॅलन्स राहिली आहेत तीही पूर्ण करीन. हां, पण मंगळवारी आम्ही 8-10 दिवसांसाठी बाहेर जाऊ. हो का? कुठे जायचं ठरवलंय? तेही अजून नक्की ठरलेलं नाही आहे. हां पुरे. तर बघू, केरळ किंवा कर्नाटक कुठेतरी. ती सुद्धा जमलं तर आज मी बुकिंग्स करून टाकेन. हो का? बरं अक्षता, तुला किती वाजता ऑफिसला जायचं असतं? 10, 10:30? 10:30 वाजता. म्हणजे 9:30ला निघालं तरी चालेल. हो ना. मग आत्ता 8:30 झालेत. तू एक काम कर, तू पोळ्या करून घे. आमटी भाजी मी नंतर करेन. पोळ्या? हो. काय झालं? नाही, मला नाही करता येत पोळ्या. हा? अगं असं काय? पोळ्या नाही करता येत? तू एवढी मोठी झाली आणि तुला पोळ्या नाही करता येत? नाही येत. आई, अगं तू मला नेहमी ओरडतेस की मला पोळ्या करता येत. माझ्यापेक्षा एवढी मोठी असून हिला साध्या पोळ्या करता येत आणि सगळे मला ओरडतात. ठीक आहे, काही हरकत नाही. बरं मग तू एक काम कर, तू आमटी भाजी कर, मी पोळ्या करेन. आमटी भाजी? आमटी नाही का आपण भाजी असं काय करतेस अक्षता? नाही येत मला करता. अक्षता? मॅडमने तुला काही शिकवलं नाही का? म्हणजे करायला कधी लावलं नाही का? नाही ग, म्हणजे माझ्यावर वेळच नाही आली ना. आधी अक्का आजी होती ग, 2 ताया होत्या, आई होती, आणि आता तर काय आयस झाल्यानंतर आचारी खानसमा असतच ना. तू खरं सांगते ग आई? आई, मी हिच्यापेक्षा बरी आहे बरं का. निदान 2-4 गोष्टी का होईना पण मला येतात. तुला खरंच काही येत नाही? नाही येतं ना. मॅगी नूडल्स. वर्षा, पुरे झालं. मी शिकेन हळूहळू. बस शिकेन ना हळूहळू. मी शिकेन ना हळूहळू. 1-2 वर्षात जमेल मला स्वयंपाक. हो ना अक्षता? म्हणजे तोपर्यंत ताई कामामुळे आणि आम्ही तुझ्या पाककृतींमुळे आमचे हाल सहन करायचे. हे वर्षा, तू बाबा देवाकडे दिवा लाव आणि प्रार्थना कर देवाकडे की ह्या आमच्या आयस असलेल्या अक्षताच्या पाककृतींपासून आम्हाला वाचव रे. मॅगी आता बनवते काय करण्याचा? सॉलिड देणार म्हणजे अगं काय झालं, एवढी गुशात का आलीस? पहिल्याच दिवशी भांडलीस की काय सासरी नंदा मावशी बरोबर? मी माझ्यावरच चिडले, थोडीशी त्या निमकरांवरही. निमकरांवर? एकदम बहुवचनी? म्हणजे कुणाकुणावर? सगळ्यांवर. ती नंदा मावशी, बंटी, वर्षा, सगळ्यांवर, तिघांवरही. आता विचारणारच का मला का चिडले ते? अगो बाई हो, का चिडलेस? काय केलं निमकरांनी? आई,
बाई असली म्हणजे तिला चांगला स्वयंपाक करता यायलाच हवा का ग? अगं बोल ना. असं कोण म्हणतं? निमकर? नाही, बहुवचनी वापरलंस म्हणून म्हणते हो. म्हणजे स्पष्ट तसं नाही म्हणाले ग, पण त्यांना तसंच म्हणायचं होतं. म्हणजे बाईचं करिअर, नोकरी, तिची पोस्ट, पद याला काहीही किंमत नाहीये. लग्न करून ती एकदा घरात आली की तिची जागा स्वयंपाकघरात. हे लग्न आधी मावशी आणि मित्र असणारी माणसं एकाच दिवसात सासू आणि नवरा कशी काय ग होतात? कारण ते एका दिवसात लग्न होऊन तू एका नवऱ्याची बायको होतेस आणि एका सासूची सून होतेस. म्हणून काय घरात आल्याबरोबर तिच्या डोक्यावर स्वयंपाकाचा वरवंटा फिरवायचा लगेच ताबडतोब? अगं पण असं कोण म्हणतं की तुला स्वयंपाक करता येत नाही म्हणून? नाही म्हणजे नंदा मावशी एवढा चांगला येत नसेल कदाचित तुला. अगं त्याच्यावरूनच सारखी माझी टिंगल टवाळी मस्करी करत असतात. हो नाही म्हणजे मान्य आहे मला तिच्या एवढा चांगला स्वयंपाक करता येत नसेल. अगं पण आता आय झाल्यापासून माझा टचच गेलाय ना. म्हणजे त्याच्या आधी मला काही फारसा चांगला करता येत नव्हता. गरजच नाही पडली ना. आधी अक्का आजी होती, नंतर तू, नंतर आयस झाल्यानंतर तर काय आचारी खानसमा बाई असायची. त्यामुळे मला कधी काही करायची गरजच नाही पडली ना. माझं सुदैव मानत होते, आता तेच दुर्दैव वाटायला लागलंय ग. हां पण तू असं का नाही करत मग चिंगू? नाहीतरी इथेही तुला आता बंगला नाहीतर काहीतरी मिळेलच ना, एखादा फ्लॅट. असं का नाही करत? ह्या सगळ्या नेमकरांना घेऊन जा त्या बंगल्यात. तिथे खानसामा असेलच ना. त्यांना म्हणा खा हवं तेवढं, दिवसभर खात राहा नुसते. आई तू सुद्धा माझी चेष्टाच करणारच का? अगं मी तुला मी बघते माझं काय करायचं ते. अगं चिडतेस काय? काय नंदा चैते माझ्या लेकीला विचारायलाच हवं तिला. चिंगू, ए चिंगू, अगं चिडतेस काय? काय ग अक्षता, कधी आलीस? आता झाले. आईकडे जाऊन आलीस का तू? नंदा मावशी, या प्रश्नाला ना सासूने विचारलेल्या प्रश्नासारखा वास येतोय. हो गेले होते आईकडे. बरं, चहा वगैरे काय घेणार आहेस का? नको, आईकडे घेतला. काय वाचतेस अक्षता? म्हणजे कायद्याची काही पुस्तकं आहेत का? कामाविषयी काय? नाही आज आपण ते कोशिंबीर नाही ते हा पचडी करूया. तेच काय अक्षता, असं नसतं का कधी? नाही येत मला तुझ्यासारखं स्वयंपाक करायला. अक्षता, अगं वयाच्या 30व्या वर्षी ही सुलभ पाकक्रिया, पंजाबी, चायनीज काय हे? अगं या वयात या पुस्तकांचा काहीही उपयोग होत नाही. एनिवेज, पण इतक्या उत्साहाने ही पुस्तकं आणलीस ना तू, त्याचा नीट अभ्यास कर. आजचा स्वयंपाक मीच करते. तू 8-10 महिन्यांनी म्हणजे तुझी पाकक्रियेची तयारी झाली ना की मग स्वयंपाक. चालेल? कर कर चेष्टा कर माझी. पण मी एक 8 दिवसात जर चांगल्यात चांगला स्वयंपाक करून तुम्हाला खायला नाही घातला ना तर नावच बदलेल. हे समजलात का मला? सुधा मॅडमना हे नक्की कळवायला हवं. पाकक्रिया. काय ग अक्षता, कसला विचार करतेस? नाही विशेष काही नाही रे, डोक्यात जरा प्लॅनिंग सुरू होतं. प्लॅनिंग सुरू होतं? कसलं हनीमूनचं? त्याची आता काही गरज नाही. म्हणजे काय? म्हणजे असं की आपण पुढल्या मंगळवारी निघतोय. सगळं हॉटेलचं, सगळ्या फ्लाईटचं सगळं मी बुकिंग आजच करून ठेवलंय. कुठे जातोय आपण? कुठे जातोय आपण म्हणजे हनीमूनला.
आधी आपण जातो आहोत त्रिवेंद्रमला, तिकडनं मग 4 दिवस केरळ, मग 5 दिवस कर्नाटक आणि मग बँगलोरवरनं बॅक टू मुंबई. आपण कुठेही जात नाही हनीमून वगैरे सगळं कॅन्सल. व्हॉट? अगं काय हनीमून वगैरे कॅन्सल? काय बोलतेस काय तू? माझं मूड नाही आहे रे आता, आणि सध्याच्या माझ्या मानसिक अवस्थेत ना. अगं अक्षता, बरी आहेस ना तू? नाही म्हणजे तब्येत बरी आहे ना तुझी? हो रे. की तुला काही तो पुन्हा ऍसिडिटीचा वगैरे त्रास? नाही तसं काही नाही होत. मग काय प्रॉब्लेम आहे? मी एक प्रतिज्ञा केली आहे. प्रतिज्ञा? प्रतिज्ञा हे लग्नानंतर कसली आली प्रतिज्ञा? वाह्यातपणा करू नकोस. तुम्हा सगळ्यांना 8 दिवसात मी स्वतःच्या हाताने जेवण करून घालणार आहे अशी प्रतिज्ञा केली आहे. अगं ही कसली प्रतिज्ञा आली? अगं अक्षता, अगं आम्ही मस्करी केली होती तुझी, एवढं काय मनावर घेतेस? लगेच चिडायला नकोय अजिबात. हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आता. ए असं काय नाही आहे, तू उगाच हा प्रश्न प्रतिष्ठेचा करून घेतेस. तुला जायचं असेल ना, तू एकटा जा हनीमूनला. हे अक्षता, अगं अशी का वागतेस तू? तुम्हा सगळ्यांना खुश करायलाच वागते, आणि मी वचन देते मी पुन्हा अशी नाही वागणार. पण आता तू मला नेऊ शकत नाहीयेस. कुठे नाही नेऊ शकत आहे? हनीमूनला. अगं अगं अक्षता, या नट नट्यांना ना आजकाल कधी स्वतःला न बनवता येणारे पदार्थ आवडायला लागले. आहे तर म्हणे टोमॅटो राईस. कोण ही चैत्राली? ही कशात होती? अगं मन्ना काका आहे का? आहेत ना. अरे वा 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 वा, काय कलेक्टरीन बाई आज सकाळी सकाळी आमच्याकडे? अगं नुकतंच लग्न झालं ना तुझं? अरे माझं तुझ्याकडे ना एक खास काम आहे. माझ्याकडे खास काम आहे? मला ना तुझ्याकडून शिकायचंय, म्हणजे कमीत कमी दिवसात शिकायचंय. क्रॅश कोर्स म्हण ना. माझ्याकडनं तुला काहीतरी शिकायचंय? काहीतरी काय बोलतेस? मी तुझ्यासारख्या IAS बाईला काय शिकवणार? फार तर फार मी तुला कार रिपेअरिंग वगैरे शिकू शकतो. अरे माझ्यासारख्या IAS बाईला स्वयंपाक नाही ना करता येत. माझ्या सासरी सगळे टोचून बोलत असतात रे. म्हणून ना मला कमीत कमी दिवसात चांगल्यात चांगला स्वयंपाक बनवायला शिकायचंय. बरं, तुम्ही चहा घेणार? अरे म्हणजे काय? अरे वा, चहा तर घेईलच, पण ती आज जेवून सुद्धा जाणार आहे. तू ऐकलं नाहीस का? कलेक्टरीन बाई आपल्याकडे स्वयंपाक शिकायला आले आहेत. अरे मन्ना काका, तू सुद्धा माझी आई आणि नंदा मावशी सारखी चेष्टा करणार आहेस का? मी जातेच इथून. अगं हो, बस बस बस. अगं पोरी, मी तुला मदत तर करणारच आहे, पण मी हसतोय का माहितीये का? आजकाल आमच्याकडे रेवाची शिकवणी चालू आहे ना. अरे मी ना आमच्याकडे चॅलेंज घेतलंय. काय? 8 दिवसात मी खूप उत्तम स्वयंपाक करून त्यांना घालणार आहे जेवायला. हा, जमेल ना रे मला? 8 दिवसात? बापरे. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. 8 दिवसानंतर जो पदार्थ करायचा तू ठरवलायस ना, त्या पदार्थापासून आपण सुरुवात करू. चालेल? चालेल ना? आणि हे बघ, हे यांच्यासारखं 1 वाटी रवा आणि 2 वाट्या तांदूळ वगैरे टोमॅटो राईस वगैरे आपल्याला जमणार नाही. मी तुला झकास निनावा शिकवतो. निनावा? अरे एकदा खायला घालशील ना, आयुष्यभर लक्षात ठेवतील. हा रेवा, कागद पेन घे. कसं झालंय जेवण? उत्तम. आणि का मला तुझ्या हातचा स्वयंपाक आवडतोच. निमकरांना विचार बाई, आवडले की नाही ते. आवडला बरं, खूप छान स्वयंपाक केलाय. आणि अगदी सोय तुझ्या सासूने लग्नातल्या पंक्तीसारखी केली आमच्यासाठी. मुद्दा म्हणून केली आहे. मला छोले वाढणार. वाढते. खरंच हा सगळा स्वयंपाक माझ्या चिंगूनी केला?
तिनेच केलाय. अहो साक्षीदार म्हणून मला खुर्चीवर बसून ठेवलं होतं, तिथून हलायचं नाही असा दम देऊन. आता ऐका, आताची घडी तोंडावर बोट. निमकरांच्या घरात घेऊन आले सोन्याचं ताट आणि वाटी. 8 दिवसात स्वयंपाक शिकले. ऐकलंच ना रे बंटी? वाव, मस्त घेतला. तुलाही स्वयंपाक अरे शिकायला काय लागेल, किती हो. वेळ गप्पा मारताय तुम्ही? पण दादा चला लवकर, तुमचं सामान मी गाडीत टाकलेलं आहे. ड्रायव्हर तुम्हाला एअरपोर्टला सोडेल. चला 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 लवकर, नाही तर हनीमून फ्लाईट मिस व्हायची. चला. अरे बाबा, हो. आधी गाडीवर उशीर केलायस. एक मिनिट आता काय? एक मिनिट. अक्षताने 8 दिवसात सगळ्यांना स्वयंपाक करून घालायची जी काही प्रतिज्ञा उचलली होती ना, ती पूर्णपणे पार पाडलेली आहे. खरंय, मला माझ्या सुनेचा खरंच खूप अभिमान वाटतो. नंदा मावशी, मी तुझी सून होण्याआधी सुधा जोशीची मुलगी आहे. अशी हार पत्करायची नाही. चला निघूया. अरे मॅडम नमस्कार करा. हो ग बाई, आईला करा ना. अगं करते. आयुष्यभर तुझ्याच आईला तर नमस्कार करणार आहे. हो चला नीट चला, जा. सांभाळून राहा.